आपणास विनंती करतो. आणि आता जसं साहेबांनी सांगितलं त्यांचं मनोगत त्याप्रमाणे थोडा वेळ फक्त एक 5-10 मिनिटं आपण बसू. शांतता महत्वाची आहे मित्रांनो. तर आजच्या या कार्यक्रमाचा शेवटला आपण आला आहे आणि तडफदार भाषण असतं, उद्देशून भाषण असतं आणि आपल्यापर्यंत सर्वांना सोबत घेऊन सर्वांना साथीने चालणारे सन्माननीय मंडळाचे शिवशक्ती मांडवकरांनी मंडळाचे अध्यक्ष हे आपल्यासमोर आपले मनोगत, आपले प्रभावी विचार ओघवत असणारे आपल्यासमोर मांडतील सन्माननीय राजेशजी मांडवकरांना विनंती करतो की त्यांचे विचार त्यांनी मांडावे. हॅलो, सर्वांना प्रथम नमस्कार. जरा कंटाळासारखा आवाज असं मला वाटतंय. तत्पूर्वी मी दोन शब्द बोलतो. स्वराज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज, तसेच संभाजी महाराज, तसेच माझ्या कोथळी गावचे ग्रामदैवत वाघसाचे तुळाई श्री मांडवडीचे आराध्य दैवत श्री शंभू महादेव, तसेच आमच्या वाडीचे रखवालदार यांच्या कृपा आशीर्वादाने स्थापन झालेलं शिवशक्ती मांडववाडी मुंबई मंडळ. आज मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाली आहे. त्या निमित्ताने आम्ही रौप्य महोत्सव साजरा करत आहोत. तसेच पुण्यावरून आले प्रमुख पाहुणे, गावावरून आले प्रमुख पाहुणे, आमच्या विनंतीला मान देऊन मुंबईमधून आलेले सगळे प्रमुख पाहुणे, बाहेरवस्ती खास करून बाहेरसाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या खरोखर विनंतीला मान देऊन आल्या ते सर्वांचे मी अभिनंदन करतो. तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनाही त्यांचंही अभिनंदन करतो. तसेच माझे सर्व लाडके सभासद आणि महिला सभासद यांचंही मी अभिनंदन करतो. आज तुमचं सर्वांचं मोठेपण म्हणून मला जे अध्यक्ष होते आजच्या कार्यक्रमात असो या मंडळात असो, त्यामुळे मी सर्वांचे ऋणी आहे. आणि अध्यक्ष म्हणल्यानंतर जसं कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते तशी जबाबदारी ही अध्यक्षावर असते. मागच्या वेळी तुम्हाला वाटलं होतं मी थोडं गडबडलं होतं, पण आता गडबडत नाही. त्यामध्ये असं पण करायचं नाही, कारण मला प्रत्येक व्यक्ती सांगतो की तुम्ही गडबडता म्हणून. कारण मी एखाद्या दुःखामध्ये गेलो तिथं मला रडू येत नाही आणि आनंद असं माझ्या डोळ्यात येतात. हे मी प्रत्येक वेळेला जाणवले. आज मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, कारण सर्वजण मला कोणत्या वेळी तुमच्या मनामध्ये डोळे भरून येतात. हे माझे आनंद असणार आहे आणि आनंदाने तुमच्या सर्वांमुळे मला भेटलेले आहे. मी भाग्यवान स्वतःला समजतो की मी मांडवडीमध्ये जन्माला आलो आणि माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि सुद्धा सर्वांचा आशीर्वाद आहे. कारण मांडवड ही आता समाजसेवा सांगितली, ही मांडवडी म्हणजे वृक्ष लावल्यापासून फळं येईपर्यंत ती कधी फळं येतात ते आम्हालाच माहीत पडत नाही. आता तुमच्या पुढे बघा 2 वर्षापासून 100 वर्षापर्यंत तुमच्या समोर येईल, ती कधी फळाली पुढे झाली आम्हाला माहिती नाही. आणि 25 वर्ष असंच निघून गेलं. आता मला बरंचसं बोलायचं होतं पण वेळ नसल्यामुळं तरी 2 मिनिटं तुमचे घेणार आहे. आपल्या मंडळ स्थापनेचा जो स्थापन झाला त्याचं उद्दिष्ट एवढंच होतं की जे मांडववाडीतील मुंबईमध्ये रहिवासी या मायरवस्ती असो या आपले सगळे समाज याला एकत्रित असेल त्या सुखदुःखामध्ये सामील होण्यासाठी या जे उद्दिष्ट की एक आपण एकत्र येऊ आणि ते काम आमच्या शिवशंभू महादेवाने आम्हाला सुचवून आणि त्याच्या मार्गदर्शकाने जेव्हा 2001 मध्ये मंडळ स्थापन झालं त्यावेळेला मंदिर झालं आणि मंडळ स्थापन झालं. म्हणजे त्याची सूचना आणि त्याचं पालन आम्ही केलेलं आहे आणि त्या सूचनेला आज 25 वर्ष झालेली आहेत. आणि त्यासाठी आमचे मंडळ जेव्हा स्थापन झाले तेव्हा मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कैलासवासी राजाराम भावदानी
मंडळाचे उपाध्यक्ष नारायण शिगवण, मंडळाचे खजिनदार सन्मानित कैलासवासी फारुख कांदेकर, तसेच मंडळाचे त्यावेळी उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष कैलासवासी सुरेशजी बावदाणे, मंडळाचे खजिनदार माझी काहीच कारणाला नसणार येतं तरी सुद्धा दत्ताराम बावदाणे. कारण माझं काम असं आहे की ज्याने सुरुवात केली त्याचं नाव घेणं हे गरजेचं आहे. कारण आई वडिलांचं नाव घेऊन पुढं आपण तसं ज्या मंडळ स्थापन झालं त्या मंडळाला ज्याने ज्याने हातभार लावला ते आणि त्यांचा वारसा घेऊन हे आज माझ्यासमोर माझी कमिटी बसलेली आहे. ते खरोखर उल्लेखनीय कामगिरी. मी कुठलाही समाज असतो फक्त बोललेला तो बरोबर बोलून ते का होईल कुठेही असला तरी येऊन थांबतो. कारण आदर करतात म्हणून नाही, पण माझं व्यक्तिगत नाव माहिती की नाही आपण केलं नाही तर कोणतरी आपल्याला बोलवलं. तर मला हे असं वाटतं की यात मी एवढे मोठे माझ्यापेक्षा वयाने जर सगळे समजत असले तर त्यांना मी कसं बोलू. पण कधीही माझ्या तोंडात मी मला शब्द जरी गेला तरी समोरचा किती मोठा ते सुद्धा मला म्हणजे सन्मान देतो आणि ते माझं भाग्य समजतो मी. आणि आता चव्हाण साहेबांनी प्रश्न उपस्थित केला म्हणजे चांगलं उदाहरण दिलं की तेही ध्येय माझ्यावर चव्हाण साहेब. मी अशा ह्या 6 महिन्यामध्ये अशा 1-2 व्यक्तीला भेटलो की मंडळ रजिस्टर करण्याबाबत त्यासाठी काय अडचणी आहेत, काय त्रुटी आहेत, काय लागणार आहे ते मी असं माझ्या परिणामी ते चाललं आहे. आणि मी आता आमच्या पुढच्या मिटिंगमध्ये बसण्याचा कारण मला हा कार्यक्रम पूर्ण करायचा होता 25 वर्षाचा म्हणून त्या विषयाकडे मी गेलो नव्हतो. आणि मी अशा ज्या काही ज्या मंडळाचे स्थापन झालेल्या लोकांना मी भेटू त्याच्याकडून बाबा काय करायला लागेल, कसं करायला लागेल, त्यासाठी काय काय करायला लागेल ते मी थोडंसं माझा त्याचा अभ्यास चालू आहे. आणि जेव्हा मला सांगतो पुढच्या 5 वर्षाच्या आतमध्ये 2 ते 3 वर्षामध्ये मंडळ रजिस्टर करू. आणि कारण तशी माझ्या पाठीची सर्व खंबीरपणे माझी कमिटी आहे, सभासद आहे आणि महिलाही सभासद आहे. आज सर्व महिलांचंही मला अभिनंदन करायचं आहे. आज आमच्या महिला म्हणजे बघा आम्ही म्हणजे असं महिलांनाही वाटायला नको की बाबा ह्याला तुम्ही अध्यक्ष का केलं तुम्ही. कारण मला जे योग्य वाटलं ते मी त्या लोकांना त्या व्यक्तीला सोडून त्याला ते मी पद देतो आणि मी सुचवतो आणि कमिटी त्याच्यावर अंमलबजावणी करते. कारण कसं तुम्ही आता काही जण लांब असतात त्या वेळेवर उपस्थित राहू शकत नाही. कार्यक्रम असेल या कुठलाही कार्यक्रम असला तरी वेळेत येणं आणि जाणं त्यासाठी आम्ही ममता शिगवण आणि समीर मावदने यांच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरी म्हणून नाव सुचवलं तरी महिला मंडळाला न विचारता हे आम्ही एक मंडळाचं कारण आपल्याला बॅनर लावायचं तरी आम्ही हे केलं. तरी काय कोणाचा विचार काय असेल तर त्याचं आम्हाला कळवा. आपण त्याच्यामध्ये मंडळामध्ये आणखी आपण वाढवून तसे आपलं मंडळ आहे कमिटीमध्ये तसे आपण पूर्ण करू आणि पुढच्या अशाच वाटचाली चालू ठेवू. कारण आता आणि मगाशी मी मुद्दामचा उल्लेख करून गेलो म्हणजे मला आता आपल्या विनोद आपले आता प्रॉफिट ह्या सगळ्या आहेत त्या उल्लेख झालेला आहे. आणि आता कार्यक्रमाचं सांगते मग निघालो आहे आपण. आणि मी माझे 2